आज मी तुमच्यासोबत अख्ख्या मसूरची भाजी शेअर करणार आहे, ज्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारची चटणीचा वापर न करता अशी सर रस्सेदार भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। एकदा नक्की बनवून बघा माझ्या पद्धतीने, तुम्हालाही खूप आवडेल आणि चवीला तर खरंच खूप छान लागते। पोळीबरोबर, राईसबरोबर तुम्ही खाऊ शकता, तर नक्की बनवा। तर त्यासाठी इथे बघा आपल्याला लागणार आहेत मसूर। तर एक मोठा कप भरून मी मसूर घेतले होते। कमीत कमी 5-6 तास तरी भिजत ठेवा, किंवा सकाळी बनवायची असेल तर रात्रभर भिजत ठेवा। डाळ पूर्ण जी मसूर आहे ना, अशी व्यवस्थित भिजली गेली पाहिजे, असं तोडल्यानंतर तुटली पाहिजे इतपत आपल्याला ही मसूर जो आहे अख्खा भिजवून घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर थोडं कोमट पाण्यात भिजत घातला तरी 1 तासाभरामध्ये चांगली मसूर भिजून येते। आता इथे आपल्याला लागणार आहे 3 मोठ्या मध्यम असे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत। एकदम बारीक चिरून घ्यायचे आहेत, बघू शकता किती बारीक चिरलेले आहेत। त्यामुळे काय होतं, छान असं मिक्स होतं आणि असं रस्सेदारपणा येतो। त्यानंतर 2 टोमॅटोही असे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत, बघू शकता किती बारीक चिरलेले आहेत, किंवा तुम्ही चॉपरमध्येही चॉप करून घेऊ शकता। सोबतच आपल्याला लागणार आहेत कढीपत्ते। तर कढीपत्त्याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्या, म्हणजे चव खूप छान येते। आलं लसूण पेस्ट, किंवा मग मी इथे आलं आणि लसूण किसून घेतलेले आहेत। थोडीशी कोथिंबीर लागणार आहे आपल्याला। आता वळूया आपण गॅसकडे। तर गॅसवरती कढई ठेवली आहे, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये ना आपण एक तेजपत्ता घालूया। जास्त खडे मसाल्याचा वगैरे वापर करणार नाही, फक्त एक तेजपत्ता घालायचे आणि अर्धा चमचा जिरं घालायचे। आता जिरंही चांगलं तडकलं की यामध्ये आपण घालूया कढीपत्ता। तर कढीपत्त्याचा ना फ्लेवर खूप छान येतो। त्यानंतर कांदा जो बारीक चिरून घेतला होता तो पूर्ण घालून घेते इथे, आणि गॅस आपल्याला एकदम मध्यमवरती ठेवायचे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे सर्व साहित्य चांगलं असं खमंग असं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये। तर गॅस मध्यमवरती ठेवून कांदा आपण थोडा सॉफ्ट होईपर्यंत आपण हा थोडा वेळ आधी भाजून घेऊया। त्यानंतर यामध्ये आलं लसूण पेस्ट ॲड करायची। सुरुवातीला जर तुम्ही आलं लसूण यामध्ये घातलात तर काय होतं, आलं आणि लसूणची पेस्ट असते ना, ती खाली तळाला चिकटते आणि मग कांदा व्यवस्थित भाजला जात नाही। त्यामुळे कांदा थोडासा असं बघा सॉफ्ट झाल्यानंतरच यामध्ये आलं आणि लसूण घालायचं आहे। तर इथे ताजं आलं लसूण किसून घेतल्यामुळे चव खूप छान येते, फ्लेवर सुगंध खूप छान येतो। त्यामुळे ताजं आलं आणि लसूण किसून घाला। आता हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे मध्यम गॅसवरती। आपण यामध्ये कुठल्याही प्रकारची चटणी किंवा पेस्ट वापरत नाही, त्यामुळे भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि चवीला तर खरंच खूप छान लागते। तर एकदा माझ्या पद्धतीने बनवून बघा। आता इथे बघू शकता आपला कांदा चांगला भाजलेला गेला आहे। तर याला दाटसरपणा जे आपल्या ग्रेव्हीला येतो आहे तो घेण्यासाठी आपण यामध्ये एक सिक्रेट साहित्य मिक्स करणार आहोत, ते म्हणजे 1 चमचा बेसन। बेसनमुळे काय होतं, छान असं बाइंडिंग येतं आणि दाटसरपणा येतो। तर कुठल्याही प्रकारची पेस्ट नाही वापरलात ना तुम्ही भाजीमध्ये, तर भाजी जेव्हा शिजवून तुम्ही थोडा वेळ ठेवाल तेव्हा बघू शकता ते पाणी वेगळं, भाजी एकीकडे असं होतं। तर असं होऊ नये यामुळे बेसन घालायचं आहे 1 चमचा, म्हणजे छान अशी ग्रेव्ही दाटसरही होते, चव ही खूप छान लागते। आता बेसन आपल्याला ना कांद्याबरोबर चांगलं भाजून घ्यायचं असतं, त्यामुळे आधी घालायचं, म्हणजे व्यवस्थित भाजलं गेलं की त्याचा कच्चेपणा गेला की भाजीला चव ही खूप छान येते। आता बघू शकता बेसनही आपलं भाजलं गेलं आहे। त्यानंतरच यामध्ये आपण टोमॅटो ॲड करायचे आहेत। आता इथे तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटोची पेस्टही करून घालू शकता, पण आज आपण कुठल्याही प्रकारची पेस्ट चटणी न वापरता बनवतो आहे, त्यामुळे एकदम बारीक चिरून मी घेतलेला आहे। बारीक चिरल्यामुळे व्यवस्थित मिक्स होतो भाजीमध्ये टोमॅटो, त्यामुळे टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। आता यामध्ये पाव चमचा मसाला घालते, हळद घालते आणि 1 चमचा धने पावडर घालते। 1 चमचा मी इथे लाल मिरची पावडर घालते। तर तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही लाल मिरची प्रमाण कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा इथे मी किचन किंग मसाला घालते, किंवा तुम्ही सब्जी मसाला असेल तोही वापरू शकता। आता हे सर्व मसाले आपल्याला मंद गॅस करून भाजून घ्यायचे आहेत, नाहीतर मसाले करपू शकतात। त्यामुळे गॅस एकदम मंदवरती ठेवायचे, कारण यामध्ये अजून आपण पाण्याचा वापर केलेला नाही आहे, त्यामुळे मसाले परतताना गॅस एकदम मंद करायचे। आता यामध्ये मसूर घालून घेऊया, आणि साईडला मी दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम करत ठेवलेलं आहे, कारण यामध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, थंड पाणी वापरू नका। त्यामुळे सुरुवातीला आपण जेव्हा फोडणी घालतो तेव्हा साईडला पाणी गरम करत ठेवा। आता मसूर घातल्यानंतर व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत।
आणि काय मसूर जास्त वेळ लागत नाही शिजायला, त्यामुळे कुकरमध्ये वगैरे बनवायची गरज नाही. 5 ते 10 मिनिटामध्ये तुमची भाजी तयार होईल. तर बघू शकता मस्त असं मिक्स केल्यानंतर आता यामध्ये मी गरम पाणी ॲड करते. आता तुम्हाला किती दाटसर हवं आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर मी थोडीशी अशी दाटसर ठेवते, त्यामुळे थोडं पाणी घालते. थोडं कमी पाणी घालते, कारण आपल्याला मसुरा शिजायलाही एवढं पाणी पाहिजे. जास्त जर पाणी घातलं तर एकदम पातळ असं होईल, त्यामुळे थोडं पाणी घालते मी. 1 ग्लास एवढं पाणी घातलं असेल. आणि आपण याला आता मीठ घालून शिजू देणार आहोत. तर चवीनुसार घालायचं आहे मीठ. बघू शकता गरम पाणी घातल्यामुळे जो तवंग वरती आलेला आहे ना, तो मस्त आणि कलरही खूप छान येतो. वरून थोडीशी घालूया आता कोथिंबीर. तुम्हाला आवडत असेल तर या स्टेजला घालू शकता किंवा नंतरही घातला तरी चालेल. पण या स्टेजला घातली ना तर कोथिंबीरचा फ्लेवर छान भाजीमध्ये उतरतो. त्यामुळे मी थोडं शिजवतानाच घालते. तर आता कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया आणि एकदम मध्यम गॅसवरती आपण याला शिजू देणार आहोत. पहिले 5 मिनिटं आधी आपण शिजून बघूया. तर चेक करून बघायचं. जर असं वाटलं की मसुरा शिजली नाही आहे तर थोडा वेळ अजून शिजू द्यायचं. तर आता मसुरा आपण चेक करून बघूया. भाजीमधलं पाणीही आटलेलं आहे आणि मस्त असं दाटसरपणाही आलेला आहे. बघू शकता कुठलीही पेस्ट वगैरे न वापरताही छान असं दाटसरपणा आपल्या ग्रेव्हीला आलेला आहे. यासाठी त्यामध्ये 1 चमचा बेसन नक्की ॲड करा, ज्यामुळे आपल्या भाजीला चव आणि जी ग्रेव्हीला टेक्स्चर आहे ते दोन्ही छान येतं. तर एखादी मसूर असं घेऊन बघूया. थोडंसं हलकंसं दाबून बघितलं आहे, मस्त शिजली गेलेली आहे. एकदमही आपल्याला ओव्हरकुक करायचं नाही. थोडंसं असं 90% पर्यंत शिजवायचं, म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं असं क्रंच राहिलं ना खाण्यासाठी मस्त लागतं. वरून थोडासा गरम मसाला आणि कोथिंबीर घालून गरमागरम ही आपली मसूरची भाजी तुम्ही सर्व करू शकता. किती छान अशी टेस्टी लागते ना, की तुम्ही एकदा बनवला तर नेहमी बनवाल. टिफिनला देण्यासाठी ही एक उत्तम पर्याय आहे. तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. आता आपली भाजी तयार झालेली आहे, पण त्याला वरून थोडंसं आपण ना तडका देऊया, ज्यामुळे ही आपली भाजी खरंच खूप छान लागते. तर 1 चमचा मोठा तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये 4 लसणाच्या पाकळ्या मी अशा बारीक चिरून घातलेल्या आहेत. 1 सुकी लाल मिरची घालायची आहे आणि थोडासा लाल मिरची पावडर घालते. एकदम थोडंसं आधी थोडंसं जरा लाल लसूण झाल्यानंतर पाव चमचा एवढा हिंग आणि थोडीशी लाल मिरची पावडर, यामुळे चव खूप छान येते आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते भाजी. तर गरम गरम तडका मस्त असा आपला तयार झालेला आहे. तर गॅस करूया बंद आणि गरम गरम हा तडका आपल्या भाजीवरती घालून घेऊया. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल. अशी ही भाजी छान लागते. पण जेव्हा लसणाची फोडणी देतो ना वरून, तेव्हा खरंच खूप छान लागते ही भाजी. हलकंसं मिक्स करून घेऊया आणि मस्त असं दाटसरपणा आपल्याला आलेला आहे. इतपतच आपल्याला ही भाजी दाटसर ठेवायची आहे, जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. गरमागरम पोळीबरोबर, राईसबरोबर खरंच खूप छान लागते. तर एकदा बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि जर रेसिपी आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा.